आदरणीय आजरेकर मालक एकदा चोखोबरायच्या घरी जेवायला गेले, मंगळवेढ्याला जेवायला गेले आणि चोखोबरायची तर जेवायला केलं दही आणि भात. हा स्वयंपाक पाहण्यासाठी पैठणचे मालक हजर होते. एक जण म्हणला, काय वेडेवाणी बोलतेत लोक, देव चोखोबरायची तर जेवायला कसा जाईल? अरे गोळ्या संपल्यात का तुझ्या सुंगळ्या? चोखियाची मात आणि जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. नैवम गिरगाव कर लिखितम, नैवम गाजा कसम लिखितम. आज्ञा मागून एक शब्द वापरतो, नैवम हरामखोर लिखितम. कोणा फडवेल लिहिलं का ते? 36 वर्ष जगाचा पाप ज्यांचे धोत्र धुण्यासाठी होता त्या माझ्या पैठणच्या मालकांचं वाक्य. 36 वर्ष स्वतः मालक म्हणतात देव चोखोबरायच्या घरी जेवायला गेले. जेवायला गेल्याच्या नंतर मालक यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल चारुहास परमहंस मला पुराण वाचायचं नाद आहे. आणि आपल्याकडे 2 पद्धती आहेत कीर्तनाच्या, एक प्रमाण पद्धत एक पुराण पद्धत. तिसरी पद्धत अजून वारकरी संप्रदायात नाही. मग मी पुराण पद्धत वापरीत असेल तर कोणाचं पोट दुखू नये. विठाला आणि पुराणाला अनुमती एखाद्या गबाळ्याची आहे का? पहावे पुराणी. आता ते हुतल्या मालकांचं वाक्य तुका म्हणे आहे हे पुराणी. गिरगावकर म्हणतोय नाही, तुकोबाराय म्हणतात ही पुराणातली वाणी, पुराणातली. तुकोबाराय म्हणतात ही पदरीची नाही, पदरीची नाही. त्यांनी जवळ बसलं पाहिजे. आमच्या मालकांना तुम्ही गावगाव घेऊन जाता राजे हो. विठाला विठाला सगळी लोक जेवली. मालक मृत्यू लोकांमध्ये सर्वात अगोदर भजनात पक्वाद इंद्रानं कोणाची तर वाजिला असेल तर चोखोबरायच्या घरी. लय रगील होता इंद्र. कारण रगील सांगू का तुम्हाला, एक एक पद ज्याच्याकडे ते निवडून आल्यावर काच खाली करीत नाही. एक एक पद एक एक. तर इंद्राला 222 पद होते. देवेंद्राला 222. 33 कोटी देवाचा राजा. आणि भगवान शिवशंकरांनी सांगितलं चल काही पक्वाद वाजायला. बायको घेऊन आलं. हो, पोरीला बी आणलं जयंती, मुलाला बी आणलं जयंत. आणि पत्नीला म्हणला चल चंद्रभागेची आंघोळ होईल आणि पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन होईल. आलं विमानात बसून इंद्र. 222 मंत्रीपद होते त्याच्याकडे. 222 आले खाली. ते पुन्हा भजनासाठी कोण? सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. सूर
मंडळाचा संन्यासी भजन म्हणण्याचा रात्रभर जागर झाला मालक. एकादशी होती, सोमवार सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीशी. ती एकादश सोमवारची होती आणि त्या सोमवारच्या एकादशीला जागर पंढरपुरात झाला. द्वादशीला पंगती बसल्या. काय वानू आता सांगतोय. सगळी लोक जेवली. मालक जेवायची राहिले. पंढरीतले मालक, पंढरीतली मालकीन, चोखोबाराय, सोयराबाई आणि चोखोबारायचा मुलगा कर्ममेळा, एवढी जेवायची राहिली. बाकी सगळी जेवली. आता चोखोबारायच्या लक्षात आलं आता आईसाहेब आणि मालक जेवायला बसावे. जगाचा मालक, विश्वाचा मालक. मी दोनच लोकायला मालक म्हणतो, एक पंढरीतले, एक काशीतले, आणि यांचं भजन करणारे संत एक मालक, आणि अजून एक उपमालक मी लक्षात घेतले, ज्यांच्यामुळे आपण उद्याचा सूर्य पाहतो. ते देशाचे जवान एक मालक, आणि ज्यांच्या रक्ताचा घाम होऊन मातीत पडतो तो शेतकरी राजा एक मालक. बाकीच्याला मी मालक म्हणणार नाही, मेलो तरी म्हणणार नाही. विठाला पंढरीतले मालक. मला मी स्वाभिमानानं सांगेल, मालक शब्द मीच काढलाय. माझ्या अगोदर नव्हतं म्हणित कोणी. जगाचा मालक. मालक जेवायला बसले, मालकीन जेवायला बसले, पण दोघात अंतर ठुलं. अंतर ठुलं आणि अंतर ठुत जाणं. माणसा माणसात नाही ठोच, पण नवरा बायकोत अंतर असावं. सोहळ्यात आम्ही सकाळच्या दमाला बसलो. देवाची पालखी थांबली. एकदा भेटी झाली त्या मालक आपल्या वाटाने. आणि मग सकाळचा नेहरीचा दम आहे ठेप्याचा. तिथं बसले. दोघं पती पत्नी मुरमुरे खाऊ लागले. आणि अशी कॅरी बॅग होती. एकच टाकलेलं ते चवळ असतं ते घोगी घोंगता, ते कापड, मेन कापड असं टाकलेलं. त्याच्यावर तिकून त्या जिजी होत्या आणि इकून ते रावसाहेब होते. असे बसलेले. टाळ मांडी खाली घातला होता, असा गुंडाळून मांडी खाली टाळ म्हणजे ठेवण्याची पद्धत. आणि बसले मुरमुरे खात. एक घास तेव खाऊ लागला तर ते खाई नका, पण त्याच्याही वंजुळीतून एक अर्धे खाली पडू लागले. आणि जिजी खाऊ लागल्या तर जिजीच्या तोंडाला लागलेले 2-4 पडले. तर मी संचाला म्हणलं, याच्या मुरमुऱ्याला जास्त चव असेल. तर आमच्या बाजूची महिन्याची वारकरी होते आमच्या सोबत, शिवाजीराव लाटे. ते म्हणले, कस काय महाराज, बायकोच्या तोंडातले याच्यात पडायलेत ना, त्याच्यामुळं जरा याला फोडणी द्यायचं काम नसतं. म्हणजे सोहळ्यात दिंडीत चालणाऱ्याने कशा पद्धतीत वागावा. यावर्षी तर मालक मी हलक्या पाहिल्या दिल्लीत. हलक्या म्हणजे तुम्ही बी पाहिल्या.
मला असं वाटतंय ज्या दिंडीत हलकी वाजती त्या मालकाला कोण्या नरकात टाकावं हे यमाला कळत नसत. बऱ्याच शपथ आपल्या संप्रदायामध्ये भगवान शिवशंकराने आरक्षित केलेलं वाद्य पखवाज आहे. भागवतात मी शक्यतो पखवाजावच भागवत करतो. आणि जर नाहीच मला आता ते काळी एकला पखवाज वाजवायला त्याच्याकडे ते असावं अडचणी असतात कुठं बी नाही भेटलं तर तबल्यावर. आजच्या आमच्या त्या काशीत महाराजाला सांगितलं बापू तुला एखाद्या भडव्या महाराजाने 1,00,000 रुपये जरी दिले तर त्याच्या भागवतात ढोलकी वाजू नको त्या संसाराची ढोलकी वाजन. विठाला रामायण भागवत शिवपुराण कीर्तन भजन ही पक्वादावर फार काही झालं तर बैठकी भजनाला किंवा कथेला तबल्याची अनुमती असेल. याच्या व्यतिरिक्त दुसरं वाद्य आपल्या संप्रदायात मला तरी वाटते निदान महाराष्ट्रातल्या लोकांनी तरी ही लाज सांभाळली पाहिजे. आणि हे असं करणाऱ्याचा दोष नाही मालक. 2% लोकांकडे इतके पैसे झाले या हरामखोरांनी यांना बोकंडीवर घेतलंय. विठाला म्हणजे मला नाही वाटत ह्या दोघांनाही नरकाला आहे. दोघाशी पतन संप्रदाय मी त्या लायकीचा नाही मी फिरतोय म्हणून पाहतोय. चुका आहे त्या मोठ्या लोकांनी फार तुमच्या लहानपणी मालक 2 वस्तू शिवाय खायलाच काही नव्हतं. आमटीन भाकर भाजीन भाकर कशाचा भातन कशाच्या भाज्यान कशाचं जेवायला मिष्टान्न कशाचे लाडू कशाची बुंदी. त्या परिस्थितीत 50 वर्षापूर्वी माझ्या वारकरी संप्रदायातल्या आधरीव लोकांनी संप्रदाय जिवंत ठेवला. आमच्यासारख्या टपराच्या गाडीत बसणाऱ्या नालायकांनी संप्रदायाला गालबोट लागणार नाही असं वागावं. विठाला अंतर मध्ये ठेवलंय अंतर ठेवलं मध्ये अंतर. कुटुंब प्रणालीचा नियम आहे आईसाहेब इथे मालक तिथे मधात 1 ते 2 माणसं बसायचं अंतर. 2 पात्र लावली. गरुडाला सांगितलं गरुडा पात्र घेऊन या. भगवंतानं गरुडाला सांगितलं पात्र घ्या. गरुडानं पात्र आणलं आणि देवाच्या उजव्या हाताला टाकलं आणि देवानं आवाज दिला चोखा ए चोखा. जी मालक जी मालक जी धनी जी माबाप. मोठ्या लोकांना अशी आदरवाचक शब्द वापरल्या जायची. सुने सासऱ्यानं सुनबाईला आवाज दिला सुनबाई जी मालक जी 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 असा शब्द वापरला जात होता. आता सुनाईच्या जिबील वेल्डिंग झाली त्या जी म्हणणार नाहीत. वेल्डिंग झाली त्याच्या जिबील वेल्डिंग झाली वेल्डिंग त्या कशा म्हणतात जी नाहीत म्हणे. एक लक्षात ठेवा माझ्या माईंनो आपल्या सासू सासऱ्याला जी वेळेला जेवायला देते तिने 1,00,000 पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तिला प्राप्त होते. जी दिवसात आपल्या पतीचं एकदा दर्शन घेते तिला 1 कोटी पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन झाल्याचं पुण्य प्राप्त होते. जो आपल्या आई वडिलाचं दर्शन दिवसात एकदा घेतो त्याला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. माझ्याकडे कितीतरी श्लोक मी लिहून ठेवलेले आहेत मालक. म्हणजे एखादं विचारीन ना मला बाळ्यात कशात लिहिलेले त्याचं थुत्तर दाबण्यासाठी माझ्याकडे पुरावा लागेल का नाही. आणि मी पुरावा नसताना बोललो तो धोतर पिवळं होईल. मूर्ख आहे का मी. गोळ्या संपल्यात का माझ्या अंगावर दगड घ्यायला नाही. मी लिहून ठेवत असतो. बापूला विचारा सगळं लिखाण. हे बापू असं बोलल्यावर हे असं पुरावा आहे घ्या लिहून. याच्याकडे मोबाईल भारीचे आहेत आपल्याकडे नाही ना. मग ते स्क्रीनशॉट काढते त्याचा काही काढते आपल्याकडे नाही. मी बी घेतला असता मालक पण आता 90 वर्ष लुगडं घातलं म्हातारपणी कशाला गाऊन घालू आता. मालक मी कसा बसू मायबाप मी कसा बसू. बाप हा शब्द वारकरी संप्रदाय
सर्वात अगोदर देवाला कोणी वापरलाय तर चोखोबाऱ्याने वापरला. 18 संतांपैकी बाप हा शब्द अगोदर चोखोबाऱ्याने वापरलाय. अगोदर चोखोबाऱ्या फार जुने संत आहे. जयासाठी तपधावा तो हा उघडाची पावा, जयासाठी यज्ञ तप तोरे 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 मदनाचा बाप. तो हा मदनाचा बाप. पहिला चोखोबाऱ्याचा सन्मान. देवाला बाप म्हणण्याची पद्धत चोखोबाऱ्याची अगोदरची. मी नाही सांगत. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे विठाला विठाला. हे बच चोखळा नाही तर पुढच्या द्वादशी पर्यंत पाणी पिणार नाही. चळचळ कापले बसले. आईसाहेबाच्या लक्षात आलं आता दुसरं पात्र मागितल्या पलीकडे सोयराला बोलतील. आईसाहेब लगेच म्हणल्या गरुडा जी एक पात्र आण. आणि गरुडान पात्र असले आणल्यावर आईसाहेबांनी स्वतःच्या बाजूला टाकलं. सोयरा जी मालकीन ये माय बशील इथं. आणि मालक चोखोबाऱ्याला दही भात वाहडा, विटेवरच्या मालकाला दही भात वाहडा, विटेवरच्या मालकिनीला दही भात वाहडा आणि सोयराबाईला दही भात वाहडा. पाणी फिरवलं, गजर झाला, श्लोक म्हटल्या गेला. आता हे भंगिरी श्लोक म्हणतात काही काही भंगिरी त्याच्या जीवा नदीला घासारल्या. काही श्लोक म्हणाले. राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले दही भात लिंबू. भात आणि दही खाता येईल काय की नाही पप्पू देवा. दही जर नसेल तर लिंबू पिळता येईल. पण दही लिंबू एकत्र कोणी खाल्लं गोळ्या संपल्यात काय श्लोक म्हणणाऱ्याच्या. बरं इतक्या नाही मालक आजरेकर मालक. जेवता जेवता अपमान झाला, ताटात उंदीर रिकामी जागा करून गेला. मधलं म्हणायचंच नाही ना आपण. त्याची जीभ घसरली ते नालायक आहे. पण आपण कसं म्हणायचं ते. गुरुवर्य ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे एका मालकाने बिभीषणाला मूर्ख म्हणले पण आपण म्हणायचं नाही. मनशी बिभीषण बरी तो महामूर्ख. मालक म्हणले म्हणायचं मालक. आपण नाही आपण नाही आपण नाही मालक म्हटले मालक. कारण बिभीषणाला आपण मूर्ख म्हणण्याची पात्रता आमच्यात का नाही. कारण बिभीषणानं भजनाच्या बळावर स्वतःच घर जळू दिलं नव्हतं. लंकेशी उरारे बिभीषणाचं घर, लंकेशी उरारे बिभीषणाचं घर, हृदय चितावर बऱ्यापैकी लोक एका अभंगाला शपथ म्हणतात. पण असू द्या शपथ का असं पण अभंग आहे गाणं तर नाही ना. तुका म्हणे अग्नी झाला शे शीतळ प्रतापे सबळ नामाची. गाणे म्हणणाऱ्यापेक्षा तर बरं आहे ना हा पुरा. चला नागपूर प्रतीतला असेल पुढचा. प्रतापे सबळ नामाची पण बिभीषणाला म्हणण्याची आपली पात्रता नाही. चला इकडे बघा. बसा जेवायला. ते श्लोक ताटात उंदीर कोणाच्या रामाच्या लक्ष्मणाच्या. लक्ष्मण कोण एक शेषाचा अवतार. आणि शेषानं साप पाहिल्यावर का हरिपाठ म्हणतो का. आपलं उंदरानं साप पाहिल्यावर हरिपाठ म्हणतो का. उंदीर घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप. उलट सांगू का
उरंगाची आवाट चाली मुशके थे कुटी केली आडचा दिना खंडली आयुष्य मर्यादा. साप जर रस्त्यावरून चालला ना काकासाहेब मालक असा साप रस्त्यावरून गेला आणि ती फरकान जर उंदरानं वलांडली तर 2.5 दिवसाचं आयुष्य उंदराचं कमी होतंय. सर्पाचा रस्ता वलांडल्यावर तर समोर साप पाहिल्यावर म्हणत असेल का या सर्प महाराज तुम्हाला मी आहेर करतो बर का या सर्प महाराज असं होईल का? लाज वाटायला पाहिजे असे श्लोक म्हणणाऱ्याच्या ताटात असा कुठे श्लोक असतो. अन्नपूर्णे महापूर्णे पुनर्मुच्यते भयाम जठरानलो तृप्तावसायम रसन प्रियो जायते नामनेति भोगा सर्वानाम कवल भयस्थितेषु नामार मध्य भयस्थितानाम योगीर तथैव चक्रिया. मोठ्यांचं वाक्य आहे. असं नाम घेत 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 श्लोक बजेवत जावा असा सिद्धांत आहे. आणि श्लोक म्हटला मालक पण सोयराबाई नुसत्या भाताला हात लाईत होत्या. भात वरी गेलाच नाही. चोखोबाराने भात हातात घेतला आणि इथपर्यंत नेला मालक पण तोंडात हात गेलाच नाही. आईसाहेबांनी सोयराबाईकडे बघितलं आणि मालकाने चोखोबाराकडे बघितलं. तर मालकीने मालकाला सांगितलं मालक सोयरा खात नाही. मालकानं सांगितलं रमा ए लक्ष्मी रुक्मिणी चोखा खात नाही ग कशामुळे खात नसते. मालकान दोघांनी विचारलं सोयरा जी ए चोखा का खात नाहीत रे. काही नाही बोलले चोखवर आहे. भगवंतान हृदयाला हात लावला चोखा सांगणार आहे का खात नाही का काही बोलले नाही. विटेवरच्या मालकीने सोयराबाईच्या खांद्यावर हात फिरला आणि हृदय जवळ ओढून सोयरा सांग ना का खात नाही. सोयराबाईने सांगितलं मालकीन बाई पुढं माझा बाळ बसलेला आहे. लेकरू उपाशी असताना माईनं बापान कसं खाव कसं खाता येईल. महाराज जेवायला बसल्यावर जगाच्या मालकाच्या डोळ्याला पाणी आलं काय केलं. कर्ममेळा जी ये इकडं. गरुडानं सांगितलं पात्र कुठं टाकू. पात्र नाही टाकायचं. कर्ममेळा मांडीवरी मांडीवर घेतलं. मालक आई लेकराला मांडीवर घेऊन जीव घालती पण कोण्या लेकराला 1 वर्षाच्या 1.5 वर्षाच्या पावडे. अरे मारुती हे पप्पू मोठ्या लेकराला आई कशी मांडीवर घेईन. 12-13 वर्षाच्या लेकराला आई कशी मांडीवर घेईन. 12-13 वर्षाच्या लेकराला मांडीवर घेतलं. काय केलं सुरुवातीला भात आणि दही एकत्र केलं काका मालक आणि त्याच्यातला एक घास कर्ममेळ्याच्या तोंडात घातला. असा आधार नाही घातला. 5 बोट त्याच्या जिभेला लागू दिले आणि त्याच्या जिभेचे उष्टे बोट पुन्हा भातात दह्यात बुडिले आणि स्वतः खाल्लं. स्वर्गातल्या सगळ्या देवता रडत होत्या. सगळ्या देवता रडत होत्या. काय वानू आता सांगतोय. श्रुती खाली आली आणि श्रुतीनं खाली येऊन विटेवरच्या मालकाला विचारलं मालक लोकांनी चोखोबाला शूद्र बहाल केलं. लोकांनी तुमच्या मंदिरात चोखोबाऱ्याला येऊ दिलं नाही आणि त्या चोखोबाच्या पोराच्या जिभेला लागलेले बोट तुम्ही चाटता. याचा काय सिद्धांत आहे. याचा काय नियम आहे. याच्या पाठीमागं काय आख्यायिका आहे. त्याची काय योग्यता आहे. देवाचं हृदय भरून आलं. श्रुतीला उत्तर दिलं श्रुती मोठं झाल्यावर शिकिल्यावर भजन कोणी करतं ग. मोठं झाल्यावर शिकिल्यावर भजन कोणी करतं ग. पण झाल्या झाल्या भजन केलं. Hare
बरोबर कायवानो संत लोकांची आहे. देहूतले मालक म्हणतात मी काय बोलू या संत लोकांच्या बाबतीत, म्हणून काय वानवाता नपुरी मानी वाणी मस्तक चरणी ठेवितसे विढोबार कुमाई